जानेवारी 2025 ला 8 पे कमिशनची घोषणा केली। त्यानंतर डीए वाढीची सुद्धा आता घोषणा करण्यात आली। आता 29 सप्टेंबरला सरकारकडून डीए वाढीची घोषणा करण्यात आली, परंतु ऑक्टोबरची पेन्शन कधी मिळणार हे मात्र सरकारने सांगितलेले नाही। फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेले नाही, परंतु तो फिटमेंट फॅक्टर आता आलेला आहे। तो किती असणार आहे, डीए कधी मिळणार, जो वाढीव डीए आहे, थकबाकीचा डीए आहे तो कधी मिळणार, किंवा फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो, ऑक्टोबरची पेन्शन ही पेन्शन धारकांना कधी मिळणार, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेटचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। जुलै 2025 ला डीए-डीआर चे लेटर आले आणि डीए-डीआर फिक्स करण्यात आला आणि 29 सप्टेंबरला डीए ची घोषणा करण्यात आली। डीए हा 3% वाढवण्यात आला। 58%, आधी जो 55% डीए होता तो 58% डीए करण्यात आला। त्यानंतर फिटमेंट फॅक्टर हा पहिला 2.95 होता, म्हणजेच 2.95 होता, तर आता तो 1.92 म्हणजेच 1.92 करण्यात आलेला आहे। फिटमेंट फॅक्टर सर्वात महत्त्वाचा असतो तो सॅलरी वाढीसाठी, म्हणजे 8 पे कमिशन लागू झाल्यावर तर कर्मचाऱ्यांची सॅलरी वाढणारच आहे, परंतु फिटमेंट फॅक्टर हा तितकाच महत्त्वाचा असतो। जितका जास्त फिटमेंट फॅक्टर असेल तितका तुम्हाला सॅलरी वाढीची जास्त चान्सेस असतात, परंतु 1.92 हा फिटमेंट फॅक्टर इतका काही जास्त नाही। फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, तर तुमची जी बेसिक सॅलरी असते त्याला गुणुले फिटमेंट फॅक्टर केला जातो आणि त्यात जे आन्सर येतं तो तुमची बेसिक सॅलरी म्हणून घोषित केले जाते। मागे जेव्हा 6वं वेतन होतं लागू होतं, 6वं वेतन आयोग लागू होतो, 6 पे कमिशन होतं, त्यावेळी 7,000 बेसिक सॅलरी होती, त्याचा फिटमेंट फॅक्टर 2.95 होता आणि त्यानंतर 7th पे कमिशन लागल्यानंतर फिटमेंट फॅक्टर हा 2.95 करण्यात आला आणि डायरेक्ट 18,000ने तुमची सॅलरी वाढली। म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत, EPFOचे कर्मचारी आहेत, रेल्वेचे कर्मचारी आहेत, यांच्या सर्वांसाठी फिटमेंट फॅक्टर हा एकच असतो आणि जेवढा जास्त फिटमेंट फॅक्टर तेवढा कर्मचाऱ्यांची सॅलरी ही जास्त असते। त्यामध्ये आता जो फिटमेंट फॅक्टर आहे 1.92 हा फिटमेंट फॅक्टर तितकासा चांगला नाही। यासाठी सरकारला त्यांचं मिनिमम पे वाढवावं लागेल, तरच फिटमेंट फॅक्टर वाढवून म्हणजे जो आहे तो वाढू शकतो, कारण मिनिमम पे वाढवलं तरच फिटमेंट फॅक्टर वाढेल आणि कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी वाढणार आहे। आता 8 पे कमिशन बद्दल मागच्या 2 ते 3 दिवसापासून अपडेट आहे की 8 पे कमिशन 2028 मध्ये लागू शकतं। सर्व कॅल्क्युलेशन करता असं सरकारने कुठेही स्पष्ट केलं नाही, परंतु जर कॅल्क्युलेशन केलं 6th 7th पे कमिशनचं म्हणजे 6व्या आणि 8व्या वेतन आयोगाचं कॅल्क्युलेशन केलं तर यासाठी रचना केल्यापासून 2 वर्षाचा ते 2.5 वर्षाचा पिरियड, 6व्या वेतन आयोगासाठी 2 वर्षाचा तर 7व्या वेतन आयोगासाठी 2.5 वर्षाचा पिरियड गेला होता आणि आता 8व्या वेतन आयोगाच्या रचनेची घोषणा 16 जानेवारी 2025 ला केली आहे आणि म्हणूनच हा 8वा वेतन आयोग हा 2028 ला लागू शकतो कॅल्क्युलेशन करता। आता तुम्ही म्हणाल इतका लेट, म्हणजे 2028 ला वेतन आयोग लागणार, परंतु त्याची दुसरी स्टेप आहे जे अध्यक्ष आणि सदस्य नेमण्याची असते, ती स्टेप ही 2026 पासून 26 ला लागणार आहे। 26 ला ही स्टेप पूर्ण होणार आहे आणि तेव्हापासूनच जे कर्मचारी आहेत त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ केली जाणार आहे। याची सॅलरी ही जवळजवळ 1 लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकते। काही जणांची सॅलरी 80,000 ते लाखांपर्यंत सुद्धा जाऊ शकते। फिटमेंट फॅक्टर तसं पाहिले तर अजून फिक्स केलेला नाही, परंतु बरेच कॅल्क्युलेशन करता निघालेला फिटमेंट फॅक्टर आहे 1.92 आणि ह्याच फिटमेंट फॅक्टर असेल तर त्यांची जी बेसिक सॅलरी आहे ते 1 लाखापार ही जाऊ शकते। सर्वात महत्त्वाची ही अपडेट आहे।
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने जो डीए दिला आहे तो डीए तुम्हाला पुढच्या महिन्यात या महिन्यात मिळणार नसून तुम्हाला थकबाकी सहित डीए पुढच्या महिन्यात मिळणार आहे आणि ऑक्टोबरची पेन्शन सुद्धा पुढच्या महिन्यात मिळणार आहे। या महिन्यात ऑक्टोबरची पेन्शन सुद्धा मिळणार नाही आणि डीए सुद्धा या महिन्यात मिळणार नाही, तर थकबाकी डीए आहे आणि ऑक्टोबरची पेन्शन ही पुढच्या महिन्यात सरकारकडून तुम्हाला दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाची आजच्या व्हिडिओमधील ही अपडेट होती। सो हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या। तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।